आणि महत्त्वाच्या बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। पण एक ब्रेकिंग न्यूज हाती येते, ती म्हणजे वर्ध्यात हरणाच्या मटणावर ताव मारण्याचं प्रकरण समोर आलंय आणि हे प्रकरण आता संबंधितांना चांगलंच महागात पडणार आहे। वर्ध्याच्या सावंगी परिसरात हरणाची शिकार करून हॉटेलमध्ये मटण पार्टी करण्यात आली। हरणाची शिकार करून ही मटण पार्टी करणाऱ्या 7 ते 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 आरोपींना वन विभागाने अटक केली पोलिसांच्या मदतीने। मात्र हरणाच्या शिकारीतील मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती आहे। वर्ध्याच्या सावंगी इथल्या अंजी परिसरातून हरणाची शिकार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून सावंगीच्या चौकातील ठाकरे किचन या हॉटेलमध्ये ही पार्टी करण्यात आली। या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आणि यानंतर आता बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची। ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणावरून आता पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोऱ्यात सापडली आहे। कारण ललित हाताला झटका देऊन पळाला असं पोलीस कर्मचारी काळे यांनी सांगितलं होतं। मात्र ज्या कर्मचाऱ्यांना दावा केला तोच कर्मचारी काळे ललित जात असलेल्या हॉटेलमध्ये अवघ्या अर्ध्या तासाभरात जाऊन पोहोचला असं आता सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालंय। एनआयएचं पथक अखेर 12 तासानंतर वाहिद शेखच्या बिकरोळीतल्या घरून रवाना झालं। ट्रेन बॉम्ब स्फोटातील आरोपी वाहिद शेख याच्या घरावर एनआयएनं छापा घातला होता। 2015 मध्ये त्याला या प्रकरणातून दोषांपासून मुक्त करण्यात आलं होतं। छाप्यात तपास यंत्रणांना काही मिळालं नसल्याचा दावा वाहिद शेखनं केलाय। चालू वर्षी एफआरपीचा दुसरा 400 रुपयांचा हप्ता दिल्याशिवाय एकही कारखाना सुरू करू देणार नाही असा इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिलाय। पहिले आधीचे म्हणजे गेल्या वर्षीचे पैसे द्या, मगच यावर्षी किती मागायचे हे नंतर सांगू असं त्यांनी नमूद केलं। बीडच्या केजमध्ये शेतकरी संघटनेकडून ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। साखर आणि इथेनॉल कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी आणि मापारींमध्ये सौदापट्टीवरून जोरदार वाद झाला। यामुळे व्यापारी कांदा लिलाव बंद पाडून निघून गेले। त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून व्यापारी मनमानी करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। लातूरच्या चाकूर तालुक्यात टोमॅटोचा दर 2 ते 3 रुपये किलो असल्यानं काढणीचा खर्च सुद्धा निघत नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले। जुलै महिन्यात पावसानं उघडीप दिल्यानं जळगावात कपाशीची वाढ खुंटली। कपाशी पिकावर लाल्या रोगाचं आक्रमण झालं असून झाडावरची पानं पूर्णपणे गळून पडल्यानं कापूस तडकलाय। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। यवतमाळमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण झाली। यवतमाळ बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल 3800 ते 4000 रुपयांचा भाव मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। धुळ्यातील हिरे शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवांचा बोजवारा उडालाय। 4 वर्षांपासून इथली सीटी स्कॅन मशीन नादुरुस्त असल्यानं रुग्णांची प्रचंड गैरसोय होते। तर सीटी स्कॅन मशीनची खरेदी न झाल्यानं हाफकिनला दिलेले पैसे संबंधित संस्थेनं रिझर्व्ह बँकेकडे वर्ग केल्याचं अधिष्ठाता डॉक्टर अरुण मोरे यांनी म्हटलंय। रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात बेडची कमतरता असल्याचं समोर आलं। यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत। आयसीयू, जनरल वॉर्ड, सर्जिकल वॉर्ड रुग्णांनी भरलेले दिसून येत आहेत। दुसरीकडे साथीचे आजार वाढल्यानं बेड मिळत नसल्याचा दावा करण्यात येतोय। राज्य सरकार आरोग्य विभागावर खर्च करण्यासाठी उदासीन नसून हाफकिनच्याकडून औषध खरेदी करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली। दरम्यान या संदर्भात उच्चस्तरीय समिती नेमली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। पुणे म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली। मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरायला अनेक अडचणी येतात। बहुतेकांना उत्पन्नाच्या दाखल्याची पडताळणी होत नाहीये, तर आधार कार्ड आणि अन्यही गोष्टी अपलोड होत नाहीयेत। नंदुरबार नगर परिषदेवर सध्या भीषण पाणी टंचाईचं सावट आहे। वीरचक धरणात 50% कमी पाणीसाठा असल्यानं शहरात 3 दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे। अशातच पाणीपुरवठा जलवाहिन्यांवर काढण्यात आलेल्या वॉलवर नळांना लागलेल्या गळतीमुळे अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होतोय।
जळगावातल्या धरणगावात पाण्यासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। पाणी येण्याच्या दिवशीच पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या कामामुळे नागरिक संतप्त झाले होते। भुसावळ आणि मुक्ताईनगर एसटी आगारात असलेल्या बसची संख्या अतिशय अपुरी आहे, त्यामुळे जाहीर झाल्यानुसार 20 इलेक्ट्रिक बस लवकरात लवकर मिळाव्यात अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जाते। बीडच्या दिंद्रुड गावात डेंग्यूने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत। जळगावातील आदिवासी कोळी जमातीच्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटानं पाठिंबा दिला। या जात प्रमाणपत्रासह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी जमातीकडून आंदोलन करण्यात येत आहे। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी लातूरमध्ये राजमाता जिजाऊ शाळा माझी न्यारी उपक्रमाचं मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आलं। यावेळेला छत्रपती संभाजीनगरचे पालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी प्रमुख उपस्थिती लावली। शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अॅट्रॉसिटी तसंच अन्य गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात आला। हेमंत पाटील यांच्यावरची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। बीडच्या मांजरा धरणात फक्त 30% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। हे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलं आहे। मालेगाव मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात ढगाळ वातावरण दिसून येत आहे। गेले काही दिवस ऑक्टोबर हीटमुळे कडक उन्हाचा सामना करावा लागत होता, त्यामुळे नागरिकांना या वातावरणानं किंचित दिलासा दिला। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अखिल भारतीय मजदूर काँग्रेस संघटनेनं उपोषण सुरू केलं आहे। सफाई कारागिरांच्या भरतीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। हिंगोलीतल्या कांजरा ग्रामपंचायतीनं राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। जळगावमध्ये आदिवासी क्रांती सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं केली। भिल्ल समाजाला अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी आंदोलकांच्याकडून करण्यात आली। लातूरमध्ये धनगर समाजानं तब्बल 2 तास रास्ता रोको केला। आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान करणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे। कन्नड येथील आमदार उदयसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी यांनी कन्नड शहरात आमसभेचं आयोजन केलं होतं। यावेळी मराठा तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत आमदारांच्या राजीनाम्याची मागणी केली। कल्याण डोंबिवली महापालिकेतील सफाई कामगारांनी सामूहिक सुट्टी आंदोलन केलं। महापालिकेनं लेखी आश्वासन देऊन सुद्धा वेळेत वेतन न दिल्याच्या विरोधात कंत्राटी कामगारांनी आंदोलन केलं। क्रीडा विभागातील विविध योजनांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली। सर्व जिल्ह्यातील क्रीडा विभागासाठी 3% निधी राखून ठेवण्याचा प्रस्ताव सादर करा असे निर्देश यावेळी देण्यात आले। राज्यातील सरकार हे कॉमेडी शो सारखं असून त्यांना जनतेशी काहीही घेणं देणं नसल्याची टीका नाना पटोले यांनी केली। ते अमरावतीत बोलत होते। यावेळेला सोयाबीन दरासह विविध मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला आले की राजकीय भूकंप होत होते, पण आता मुख्यमंत्री पालकमंत्री ठरवण्यासाठी सुद्धा दिल्लीला जातात अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी टीका केली। समृद्धी महामार्गामुळे मराठी माणसाच्या आयुष्यात काय बदल झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। तसंच पुणे मेट्रोवर खर्च करण्यापेक्षा पीएमपी आणि एसटीवर खर्च केला असता तर जास्त फायदा झाला असता असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे। उद्धव ठाकरे धृतराष्ट्र आहेत, त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि संजय राऊत त्यांना चुकीच्या गोष्टी सांगून पक्षाची वाट लावतायत अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली। आम्हाला मैदानापेक्षा बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं। दसरा मेळाव्यावरून नितेश राणे यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली। बाळासाहेब यांचे विचार सोडलेल्यांकडून जनतेला काय अपेक्षा असणार, नेहमीप्रमाणे अंगार भंगार हे लिहून दिलेलं भाषण होणार असा टोला त्यांनी लगावला। सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना चालवण्यासाठी देण्याच्या निर्णयावर शरद पवार यांनी हल्ला चढवला। शाळा दत्तक घेतल्या जात आहेत, त्यामुळे यामध्ये मनमानी पद्धतीनं काम करण्याचे प्रकार वाढतील असा दावाही त्यांनी केला। यावेळेला एका शाळेत झालेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं त्यांनी उदाहरण दिलं। शाळकरी विद्यार्थ्यांच्या समोर आपण असे कार्यक्रम करून
काय आदर्श ठेवणार आहोत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अजित पवार यांनी सरकारमधील 100 दिवसांच्या पूर्ततेच्या निमित्तानं राज्यातल्या जनतेला खुलं पत्र लिहिलं होतं. या पत्राला आता शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आलंय. 100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली पुढे गहाण असं म्हणत अजित पवार यांना टोला लगावण्यात आलाय. शिवसेना कुणाची ठरवण्याच्या कार्यवाहीला वेग आलाय. शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले. 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी उद्या होणार आहे. उद्या दुपारी 2 वाजता ही सुनावणी सुरू होईल. शिवसेना आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांच्याकडून सुनावणीचं पुढचं वेळापत्रक ईमेलद्वारे संबंधितांना पाठवण्यात आलंय. मुंबईत व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. गुजरात सरकारकडून दरवर्षी असं आयोजन केलं जातं. यासाठी आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल हे मुंबईत होते. यावेळेला बोलताना भूपेंद्र पटेल यांनी मुंबईसोबत आमच्या अनेक वर्षांची भागीदारी आहे. पहिली सुपरफास्ट ट्रेनसुद्धा सुरू झाली आहे. त्याचं काम वेगानं आहे. मुंबई आणि गुजरातमध्ये हिऱ्यांच्या व्यापारात सुद्धा चांगली भागीदारी असून मुंबई आणि गुजरात हे देशाचे आर्थिक खांब असल्याचं त्यांनी नमूद केलं. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात येऊन उद्योगांना आमंत्रित करणं महाराष्ट्र सरकारसाठी नामुष्कीची गोष्ट असल्याची टीका उबाठा गटाचे खासदार राऊत यांनी केली. तर आम्ही सुद्धा गुजरातमध्ये जाऊन व्हायब्रंट महाराष्ट्र हा कार्यक्रम घेऊ शकतो. उद्योग राज्याबाहेर गेले नसून खोटा प्रचार केला जात असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. जुन्नरच्या पिंपळगावमध्ये नार्कोटिक सेलनं मोठी कारवाई केली. कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते. सध्या इथे फरार आरोपींचा शोध सुरू आहे. चिंबळे गावात जमिनीच्या वादातून गोळीबार झाला. जयदीप सुरमकरनं संतोष गायकवाडवर गोळीबार केला. संतोष याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर आरोपींचा शोधही सुरू आहे. भिवंडीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध दारूसाठा जप्त केला आहे. कारवाईमध्ये दोघांना अटक करण्यात आली असून 55 लाखांची दारू हस्तगत करण्यात आली आहे. नाशिकचे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला अपघात झाला. श्रीरामपूरहून मुंबईकडे जात असताना समृद्धी महामार्गावर हा अपघात झाल्याचं कळतं. यात मिसर यांना दुखापत झाली असून पुढच्या उपचारांसाठी त्यांना नाशिकला हलवण्यात आलं आहे. बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आपण पाहताय बातमी 36 जिल्ह्यांची. हिंगोलीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून शिवशौर्य जागर यात्रा काढण्यात आली. 350व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं ही यात्रा काढण्यात आली. शिवशौर्य यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. सोलापुरात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. बच्चन यांचे चाहते विजय इप्पा कायल गेल्या 30 वर्षांपासून हा उपक्रम राबवतात. रक्तदान शिबिरासह निराधार महिलांना अन्नदान सुद्धा करण्यात आलं. बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये इथे थांबूयात, पण जाता जाता एक अतिशय महत्त्वाची आठवण. व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमावरून राज्यात चांगलंच राजकारण रंगलंय. गुजरातचे मुख्यमंत्री राज्यात येऊन उद्योगांना आमंत्रित करणं हे महाराष्ट्र सरकारसाठी नामुष्कीची गोष्ट असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. नेमकं काय घडलं पाहणार आहोत रात्री 8 वाजता एका स्पेशल रिपोर्टमध्ये फक्त न्यूज 18 लोकमतवर.